नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। धुळे पोलिसांच्या हायटेक तपासामुळे पुन्हा एकदा गुन्हेगारांना सापळा बसलाय। देवपूर परिसरात झालेल्या घरफोडीचा खुलासा सीसीटीव्ही आणि एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने केला गेलाय। धुळे शहरातील देवपूर येथील श्रीरंग कॉलनीमध्ये 27 ऑक्टोबरच्या रात्री एका बंद घरात चोरी झाली होती। अज्ञात चोराने रोख रक्कम आणि चांदीचे दागिने लंपास केले। तपास सुरू होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि एआयच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली। स्थानिक गुन्हे शाखा आणि देवपूर पोलिसांनी जाळे रचून आरोपी प्रकाश उर्फ शिवा पावरा याला मुंबई आग्रा हायवे नगोबारी परिसरातून ताब्यात घेतले। चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला आणि त्याच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला। पोलिसांच्या हायटेक तंत्रज्ञानामुळे आता गुन्हेगारांची हुशारपणा उघडकीस येत आहे। नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत अवैध तंबाखू आणि गुटख्याविरुद्ध मोठी कारवाई केली। 26 ऑक्टोबरच्या रात्री 11:30 वाजता पेट्रोलिंग दरम्यान हंस ट्रॅव्हल्स ऑफिस जाधव चौक गणेशपेठ येथे प्रतिबंधित तंबाखू ठेवण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले। आरोपीकडे 48 किलो विविध ब्रँड्सचे तंबाखू व गुटखा सापडले, ज्याची किंमत 2,20,000 रुपयांपेक्षा जास्त होती। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने हे माल विक्रीसाठी आपल्या 2 इतर सहकाऱ्यांकडे पाठवले होते। गणेशपेठ पोलिसांनी एफआयआर नोंदवून एक आरोपी पकडला आहे आणि इतर आरोपींचा शोध घेणे सुरू आहे। पुढील तपास सुरू आहे। बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्यांच्या एका व्हिडिओने चाहत्यांमध्ये खळबळ उडवली आहे। या व्हिडिओमध्ये महिमा चौधरी 52 वर्षाच्या वयात लग्नाच्या जोडीमध्ये दिसत आहेत। त्यांच्यासोबत प्रसिद्ध अभिनेता संजय मिश्रा देखील वराच्या वेशात पोज देताना दिसत आहेत। हा व्हिडिओ पाहून अनेकांनी समजले की महिमा चौधरी पुन्हा लग्न करत आहेत, मात्र सत्य काही वेगळंच आहे। हा व्हिडिओ त्यांच्या आगामी चित्रपटाचा आहे। दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान महिमा लग्नाच्या वेशात दिसल्या होत्या, तर संजय मिश्रा वराच्या भूमिकात दिसले। चित्रपटात व्योम आणि पलक लालवाणी सुद्धा झळकणार आहेत। ही फिल्म एक हलकी फुलकी कॉमेडी असेल आणि लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। भोपाळमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे। पोलीस विभागात कार्यरत महिला डीएसपी कल्पना रघुवंशी यांच्यावर त्यांच्या स्वतःच्या मैत्रिणीच्या घरात चोरी केल्याचा गंभीर आरोप लागला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कल्पना रघुवंशी यांनी त्यांच्या मैत्रिणीच्या घरातून 2 लाख रुपये रोख आणि एक मोबाईल फोन चोरल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेनंतर घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आलंय। या घटनेमुळे पोलीस विभागाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दरम्यान संबंधित डीएसपी विरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली असून विभागीय कारवाईची तयारी सुरू आहे। आता या तपासाचा निकाल काय लागतो आणि आरोपी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलंय। वसई पश्चिमेतून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे। अमय क्लबच्या स्विमिंग पूलमध्ये 3 वर्षाच्या ध्रुव बिष्ट या चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार ध्रुव आपल्या आईसोबत स्विमिंगसाठी गेला होता। तैरत असताना अचानक त्याच्या नाक आणि तोंडात पाणी गेल्याने तो बेशुद्ध पडला। तात्काळ त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की क्लब प्रशासनाकडून मुलांच्या सुरक्षेसाठी पुरेशी खबरदारी घेतली नव्हती। या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून क्लब व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। आजच्या बातमीपत्रामध्ये एवढंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत राहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। तोपर्यंत बघत राहा नागपूर समय। धन्यवाद।